ऋषी 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 हे काय घडलंय? मॅडमांनी तुला स्वतःहून घरी बोलवले, ते सुद्धा तू ज्या काही अटी घालशील त्या सगळ्या अटी मान्य करून. आणि अजून काय पाहिजे आपल्याला? माहित नाही रे, पण इतक्या लवकर आई गोष्टींसाठी कन्व्हिन्स होणं नाही पटत आहे मला. हेच तुझं पटत नाहीये मला. अरे मॅडमनी स्वतः बोलवलंय ना. अरे त्यांचं मन बदललं असेल. शेवटी ती एक आई आहे ना, आणि आईला वाटलं असेल की बाबा आपल्या मुलाचं त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न व्हावं. इतकं सिंपल आहे. अरे लक्ष दे ना. मी काय बंड्याचे एवढे का मिस कॉल आलेत? फोन का लागत नाही आता? हे बघ, ते जाऊ दे. माझं ऐक जरा. तू थांब थांब, आपण बोलू नंतर. मी हॉस्टेलला जाऊ. ऋषी 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 काय करायचं या पोराचं? ए झालं का ताट? आण लवकर. चला चला, श्रद्धा, प्रणाली, बाहेरचं सगळं डस्टिंग झालंय ना? राधिका, ऋषीची आवडती खीर. ही काय आई? अगं, आणि त्याला आवडतं तुझ्या हातचं ते मिक्स व्हेज. झालीच आहे, फक्त 5 मिनिटं. ऑल सेट. आई, मी एवढी खुश आहे ना आज ऋषी घरी परत येतोय. बघा, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो राधिका, आता सगळं अगदी पहिल्यासारखं होणार आहे. आई, तू हे ठीक नाही केलंस. ऋषीला घरात परत बोलून मोठी चूक करतेस. आता तो पुन्हा इथे येऊन माझ्यासाठी अडथळा होणार. आलं वाटतं. मी आतीचं ताट घेऊन जाते. हो हो. श्रद्धा, सावकाश ये. हो हो हो. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. जरा कमळीला बोलव ना. सर ती कधीच निघून गेली आहे. निघून गेली म्हणजे? ते तिने जे काकूंना ठेवलं होतं ना, ते सगळ्यांना समजलं. तिला काढून टाकणार होते, पण ती त्या आधीच निघून गेली. कुठे गेली आहे काही माहिती आहे तुला? नाही सर, ते नाही माहिती. ठीक आहे, थँक्यू. ओके सर. हॅलो बंड्या, कुठेस तू? आणि कमळी कुठे आहे? इकडं कमळी हॉस्टेलच्या मागच्या साईडला सरू काकींना घेऊन आल्या. तुम्ही पण या इकडे लवकर. बरं, मी पोचतो तिथे. मी असं करतो, आईला घेऊन गावाकडे निघून जातो. तिथं राहतो. तिथं गेल्यावर तिला काहीतरी आठवल जुनं. कमळे, अगं कसं जाणार आहे? रात्र घर त्या सावकारानं काढून घेतले माहिती आहे ना व? आता जोपर्यंत आपण त्याला पैसे देत नाही तोपर्यंत आपल्याला परत घराकडे फिरकून पण नेणार नाही. मग गावात जाऊन राहणार कुठं? एक मिनिट. या सगळ्यात तुझ्या शिक्षणाचं काय आणि ते कोण पूर्ण करणार? काही कुठे जायचं नाही. आपण इथेच काहीतरी सोल्युशन काढू. नाही, मी सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन केला, पण कुठेच काही सोय होईल अशी वाटत नाहीये मला आता. मी काय म्हणतो, 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर खोली बघूया की एखादी. म्हणजे असा माझ्या डोक्यात विचार आला होता. आणि तिथं ठेवता येईल आईला. मग अगं वय, पर कमळे खोलीचं भाडं कोण देणार? नाही, त्याचं टेन्शन घेऊ नको तू. होय कमळे, पैशाच तू काही टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळं मॅनेज करतो. नाही 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 नाही, सॉरी, मी नाही घेऊ शकत तुमच्याकडनं पैसे. अगं माझ्या डोसक्यात असा विचार आहे का एखादी नोकरी बघायचा. कोण आलंय? ती मला मारल. ती माझ्या कमळेला बी कोण नाही? अहो कुणीच नाही इथं. शांत हो. मी आहे ना, मी आहे. आम्ही सगळे आहे इथं. कुणीच काय नाही करणार तुम्हाला. शांत व्हा. या बसा इथं. शांत व्हा तुम्ही. शांत. कोणी काय करणार नाही तुम्हाला. शांत व्हा. कोण आहे बघा? कुणीच नाही. आम्ही आहे की नाही इथं. शांत व्हा. काय रे ही अवस्था?
ऋषी सर, मी आईला घेऊन देवळात जातो. आजचीच तर रात्र आहे. देवळात काही काय कमी वेळीस का तू? अहो सर, हा एका रात्रीचाच प्रश्न आहे. उद्यापासून खोली बघणारच आहे की. अगं थांब एक मिनिट. हाय. ऋषी येतोयस ना? नाही, आम्ही आतुरतेने वाट बघतोय तुझी. बाय, सी यू. एक गोष्ट चांगली झाली की ती त्या हॉस्टेलमधून अशी रेस्ट्रिकेट होऊन गेली. पण मला ना तिला किक करायचं होतं, मला काढायचं होतं स्वतः. तो चान्स मिस झाला यार. अनिका, झालं ना तुझ्या मनासारखं, मग काय प्रॉब्लेम आहे? रिलॅक्स. मग गेली ना ती. पण एक गोष्ट किती वियर्ड आहे ना, ही कमळी किती चालाक लोंबडी. आय मीन, कोण असं कुठल्या तरी रॅन्डम बाईला हॉस्टेल रूम मध्ये लपवून ठेवतं? आय मीन, ते सोड ना, तुला काय करायचंय? तू मस्त ज्यूस पी, चिल हो. अगं चिलचा प्रश्न नाही ग. मला तिचं नाव ऐकलं तरी अशी चीड येते ग. आणि मला ना तिला फक्त हॉस्टेल रूम मधनं नाही, मला तिला पूर्ण असं मुंबईमधनं ना असं किक करायचंय, बाहेर काढून द्यायचंय. अगं हो हो हो, तिला मुंबईमधून असं किक केलं जाईल. पण तुला खरं सांगू अनिका, तिच्या घरातले पण तिची इतकी आठवण काढत नसतील ना, तेवढं तू तिचं दररोज नाव घेते. प्लीज जरा गप्प राहा. ज्यूस पी वेडाबाई. कमळीने एका बाईला हॉस्टेलमध्ये लपवलंय. ऋषी तिकडे नाहीये, म्हणजे ऋषीलातलं काहीच माहिती नाही. पण ते तर भेटत असतील ना, हे कसं शक्य आहे? अनिका तुला कळतंय का? ऋषी आणि कमळीचं काही सुरू तर नाहीये ना? मॉम, तुला अक्कलच नाहीये. आता कुठे मी शांत झालेली, पुन्हा असं काहीतरी फालतू बोलून मला चिडवलास. तुला काय, तुला मी आता शांत बघवली जात नव्हती. तुला त्यांचं कनेक्शन लावून मला त्रास द्यायचा होता, मला राग द्यायचा होता, है ना? शू, गप्पा बस. मी कुणाचं काही कनेक्शन लावत नाहीये. जे दिसतंय ते समजते ते बोलते. सत्य फत्य जे काही आहे ना, ते ग्रॅनियाची बघून घे. ती त्यांचं जे काही आहे ते एंड करणार आहे. पण तू काय नको करू. तू युजलेस आहे. तू नुसती अशी काहीतरी बोलून ना मला त्रास दे. तुला माहितच नाही मला कशाने त्रास होतो ते. इडियट. गप्पा बसतेस का? देईनच अशी मूर्खा. ज्यूस पी गप्पापणे. तूच पितो ज्यूस. अरे! स्वतः शांत हो. स्वतः इथून निघून जा. जा तू का गेलीस? ही का चिडली? तिला तर मी तर समजवतच होती ना. आई, सरोज काकूंना कोणीतरी गोळी मारली, त्या दरीत पडल्यात. मी तुला जाऊ देणार नाही. या सगळ्याची सुरुवात आई तुझ्यापासून झाली आहे. तू त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस ना, म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं.